तिकडे अकोल्यामध्ये एका 13 वर्षीय विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे। या घटनेला आता वेगळं वळण मिळालंय। विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर हिंदुत्ववादी संघटनांनी शाळेवर मोर्चा काढत संबंधित आरोपीला शाळेतून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे। इतकंच नाही तर लव जिहादचा कायदा करण्याची मागणी देखील आता या आंदोलकांनी केली आहे। अकोल्यामध्ये नेमकं घडतंय काय आणि या 13 वर्षीय मुलीच्या आत्महत्येनंतर अकोल्यातील वातावरण नेमकं कशा प्रकारे तापलंय पाहूया त्याच संदर्भातला हा एक रिपोर्ट। एका 13 वर्षीय मुलीच्या आत्महत्येनं अकोला शहरात मोठी खळबळ उडाली आहे। जुन्या शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गीतानगर भागात ही घटना घडली आहे। शाळेतील एका 15 वर्षीय मुस्लिम मुलाच्या त्रासाला कंटाळून तिनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप तिचे कुटुंबीय आणि बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। विविध हिंदू संघटनांनी शाळेविरोधात मोर्चा काढत कारवाईची मागणी केली आहे। त्यांना आमच्या काही अनेक मागण्या आहेत की त्या मुलाला रस्टिकेट केलं पाहिजे। रस्टिकेट करताना त्याच्यात एक कारण टाकलं पाहिजे की कोण्या कारणामुळे त्याने हिंदू मुलीला त्रास दिला आणि त्यामुळे त्या मुलीची आत्महत्या झाली, त्या मुलीने आत्महत्या केली म्हणून त्याला रस्टिकेट केलं पाहिजे। एक व्हॅनवाला होता, त्या व्हॅनवाल्यावर कारवाई झाली पाहिजे। इथं सिटिंगची पद्धत आहे, सिटिंगची जी पद्धत आहे, एक मुलगा एक मुलगी हे कोणताही नियम नसताना लव जिहादला बढ़ावा देण्याकरता या शाळेने सिटिंगमध्ये एक मुलगा एक मुलगी बसवली आहे। असे शहरातल्या अनेक शाळेमध्येही ते सुरू आहे, ते सुद्धा आम्ही बंद करू आणि शाळेची मान्यता रद्द झाली पाहिजे यासाठी यानंतर आम्ही आंदोलन करू। मुलीला त्रास देणाऱ्या विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकण्याची मागणी आता केली जाते। दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। तो अल्पवयीन असल्यानं त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे। आरोपीच्या वडिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलाय। एका शाळकरी विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यावर पोस्टला एडी दाखल झाली। त्याच अनुषंगाने पोलीस चौकशी करत असताना आज रोजी मुलीच्या पालकांनी पोस्टला तक्रार दिल्यावरून त्यामध्ये एक शाळकरी मुलगाच तिला काहीतरी त्रास देत होता अशी तक्रार दिल्याने त्या अनुषंगाने संबंधित पालकांची तक्रार घेऊन पोस्टेला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। गुन्हा दाखल होताच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। सप्टेंबर महिन्यातही अकोल्यातील याच परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती। आता एका 13 वर्षीय मुलीच्या आत्महत्येनंतर लव जिहादचा कायदा लागू करण्याची मागणी केली जाते। अकोल्यातील घटनेनंतर शालेय मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला जातोय। पोलिसांकडून तपास सुरूच आहे, पण आरोपींना कठोर शासन होणं गरजेचं आहे, तरच हे निष्पाप जीव वाचतील। नाहीतर समाजातल्या सर्व स्तरातील वखवकलेल्या नजरा मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याशिवाय थांबणार नाहीत। योगेश शिरसाट, NDTV मराठी, अकोला।